चक्रधर चक्रधर गजर करा नामाचा, चक्रधर चक्रधर गजर करा नामाचा। भावभक्तीने तुम्ही आठवून निशिदिनी, भावभक्तीने तुम्ही आठवून निशिदिनी। लाभ थोर होई दर्शनाचा, पौर्णिमेच्या दिनी जाळे देव पाहुनयनी, घालू स्नान शुद्ध जलाने, दही दूध शर्कराने, मैलागिरी चंदनाने, कस्तुरी केशराने, वाहून या विडा नारळाचा। पत्र पुष्प अनेक फळ, पंचपक्वानांची थाळ, कर जोडून या सकळ, घेऊन या चरण जळ। आरतीची झाली वेळ, वाजे मृदुंग होटाळ, करा उत्सव थोर देवाचा। वेद तर्क चतुरागम योग शास्त्रा, षडदर्शना दिवसिता न करे परात्मा। तो केली मीमतील वाल्प विवेकांशे, वर्णीन सर्व विषया कुळकर वसक्तु, वर्णीन सर्व विषया कुळकर वसक्तु। श्री दत्तात्रेय महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री पंचावतार की जय। हो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सश्रद्धा अंतःकरणाने या ठिकाणी आपला हा संपन्न होणारा सोहळा, तर आम्ही लहान असताना सीनाबाई काय आहे बा, फुलारी आई काय आहे, असे प्रश्न मनामध्ये पडायचे। मग आम्ही म्हणायचो बा आपले तर 5 अवतार आहेत, जशी मनसला शिराई आहे, काही पिढ्यांच्या छिन्नस्त्रीला सीनाबाई म्हणतात, फुलारी आई म्हणतात, तर हे काय आहे बा। मग आमचे गुरुजन आम्हाला सांगायचे की प्रेमापोटी परमेश्वरांच्या विशेषांना दिलेले हे नाव आहे। तसं बंधूंनो, आपण सोहळे अनेक पाहिले असतील, पण हे ज्ञानही काय आहे नाही का। तर आई हा शब्द असा आहे नाही का, आई हा शब्द असा आहे की त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। खरा ईश्वर तो परमेश्वर आहे, माय तो परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वराचं ज्ञानसुद्धा आपली मायच आहे। जर जवळ नसती कृपा तर उदासा माय बापा कैसे आपुले पण। जर परमेश्वराजवळ जर कृपाशक्ती नसती तर हे मायबापाचं जे कार्य आहे ते कसं वर्तलं असतं। आणि म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आपणा सर्वांच्या सुपरिचित, ज्यांच्या अथक प्रयत्नानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, आणि अशा ज्ञानी आदरणीय श्रद्धेय नाही का ब्रह्मविद्येचे, संस्कृतचे, आता हे दोन्ही संस्कृतचे आणि ब्रह्मविद्येचे विद्वान पाहिले, माझे तर 5वर धारण बसले कारण की पलीकडच्या बाबांना तर काही प्रश्नच नाही आहे त्यांना नाही का। आणि बाबांचं आम्ही लहानपणापासून पाहतो आहोत की इतक्या चिकाटीनं आणि इतक्या प्रयत्नांनी ही सर्व मंडळी ज्ञानार्जन यांनी केलेलं आहे। आणि ब्रह्मविद्येसोबतच व्याकरणही महत्त्वाचं आहे, संस्कृतही महत्त्वाचं आहे। त्यासाठी त्यांनी आपलं ज्याला आपण आखोरी आबोटी जन्म म्हणतो तसं आपलं संपूर्ण जीवन
संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी या शास्त्रासाठी खर्ची घातलेले असे महान विद्वान, तत्त्वज्ञ, आचार्यप्रवर, ज्ञानी, अधिकर्ण या सर्वांचा सुयोग ज्यांनी आपल्या जीवनामध्ये घडून आणलेला आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य महंत श्री इंगोलीकर बाबाजी. बंधूंनो, ही स्तुती नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही स्तुती नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा ते आम्ही आश्रमातली मुलं होते, कसं नेहमी तुम्हाला सांगतो की गृहस्थ आश्रमी लोकांना आश्रमातल्या लोकांचं आकर्षण असते आणि आश्रमातल्या लोकांना बाहेरच्या लोकांचं आकर्षण. आता आपला मूळ विषयाकडे तर जायचंच आहे, परंतु हे सगळा प्रयत्न कशासाठी याची थोडीशी पूर्वपीठिका मांडणंही आवश्यक आहे. तुम्हाला खरं सांगतो की बाबांना आता बाबांना बदलापूरचा आश्रम, आमची परंपरा सगळी बाबांच्या माहीत आहे. बाबांना तर आम्हाला लहान पाहिलेलं आहे. बाबा तर पुन्हा आम्ही लहान असतानाच मार्गातून निघून गेले. बाबांचं सण ते आम्हाला कमी घडलं थोडंसं, परंतु बाबा मात्र वर्षातनं 2-3 वेळा आश्रमात येऊन सर्व साधू संतांची अधिकरणाची भेट घ्यायचीच बाबा तिथं. आम्ही त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचं सान्निध्य लाभलेलं आहे. आणि बंधूंनो, जेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये बिदर, जहिराबाद या भागामध्ये जायचो श्री गुरुजींच्या सोबत, आणि तेव्हा आश्रमातल्या मुलांना बंगले, शावकार, चांगले कपडे, चांगले राहणं म्हणजे आकर्षण वाटायचं. पण तिथं गेल्यानंतर मोठमोठे यजमान लोक जेव्हा वैराग्य तुल्य आमच्या गुरुजींच्या पायाजवळ असे बसायचे, त्यांचा आदरभाव श्रद्धा पाहायचो, आणि तेव्हा आपल्या लक्षामध्ये यायचं की हे सगळं यांनी कमवलं, पण यांना हे सगळं दुर्लभ वाटतं नाही का. त्यांचे बंगले, त्यांच्या गाड्या, त्यांच्या महाड्या, त्यांच्या घोड्या, त्यांच्या मुलं, त्यांची सुनं. आता जसं आता आपण आपल्या विदर्भामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहतो आहोत, पण तेव्हा आमचा इकडे संपर्क नव्हता. आमचे बाबा फक्त वर्षात 2 महिने तिकडेच प्रगतीला जायचे, आणि लहानपणापासून मुलाला संस्कार कळले पाहिजे, बाहेरचं जग कळलं पाहिजे म्हणून लहानपणी घेऊन जायचे. तेव्हा आम्हाला जे बाहेरच्या ग्रस्त लोकांचं जे आकर्षण होतं, तर ते सगळे बाबांच्या पायाजवळ रोवून घ्यायचे, किती त्यांचा आदर सन्मान करायचे. मग त्यातून असं वाटलं की नाही गड्या, मोठे पण आदरणीय, वंदनीय हेच आहे नाही का. तसं आम्हाला आश्रमामध्ये असताना हे बाहेरचे शिक्षक आहेत, चांगला पगार आहे, नोकरी करतात असं आम्हाला वाटायचं. पण हे शिक्षक माणसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मार्गामध्ये येतात, आमच्यासारखेच केस कमी ठेवतात, गांधी टोपी घालतात, गीता शिकतात, पूजावसर शिकतात, अधिकरणाजवळ बसतात, हे आम्हाला आकर्षण वाटायचं. म्हणजे खरं काय आहे, म्हणजे आपला रस्ता चुकलेला नाही, आम्ही आहोत त्या ठिकाणावर खूप चांगले आहोत. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो आहे की बाह्य जगाचं आकर्षण ज्यांच्यामुळे आमचं नष्ट झालं आणि आम्ही 100% सही मार्गावर आहेत, खऱ्या मार्गावर आहोत, अशी आम्हाला तेव्हा ज्यांनी प्रचिती आणून दिली असे परमपूजनीय आदरणीय आपले बाबाजी, या कार्यक्रमाचे आयोजक. बंधूंनो, आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आत्ताच विषय निघाला. बंधूंनो, खरे जे आधारस्तंभ आहेत, जहाँ कोई नहीं वहाँ हम है, अशी एक आयोजकाला हिंमत पाहिजे नाही का. आयोजकाला ही हिंमत पाहिजे. जर काही कमी पडलेलं घाबरू नका, मी तिथं आहो. असे या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचे आधारस्तंभ जे आहेत ते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय ब्रह्मविद्येचे तत्त्वज्ञ, मर्मज्ञ आणि संस्कृतमध्येही ज्यांनी खूप मोठी अभ्यास केलेला आहे. नव्हे आमच्या श्री चक्रधर गुरु, आमच्या कैवल्यवासी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर आमच्या बाबांनी, आराध्य बाबांनी ज्या परम उद्देशानं त्या संस्कृत विद्यालयाची स्थापना केली होती, तिथून असे हिरे जन्माला आले. आणि खऱ्या अर्थानं महानुभाव पंथ हा काय आहे हे महाराष्ट्र शासनाच्याही 800 वर्षानंतर लक्षामध्ये आणून दिलं. आणि दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आणि बांद्यापासून तर चांद्यापर्यंत माझ्या स्वामींचा जय जयकार होतो आहे. याला कारण ही मंडळी आहे. कारण की यांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये आपलं मोठेपण, माझ्या देवाचं, माझ्या शास्त्राचं मोठेपण सगळं सिद्ध केलं. असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय बाबाजी, आचार्यप्रवर बाबाजी, मोठे बाबाजी. तसेच बंधूंनो, ज्यांनी आम्हाला लहानपणापासून पाहिलेलं आहे नाही का, आणि शून्यातून ज्यांनी प्रगती केलेली आहे. याचं कारण असं की जसं आता तुम्ही बाबांना पहिल्यापासून ओळखता, लिंगोलीकर बाबांना, तुम्ही अकोट, दर्यापूर या भागामध्ये गेलं, तिथं तिकडचे पूजे लोक आली की बाबा आम्ही त्यांना पहिल्यापासून ओळखतो, काय त्यांचं हे आहे. तसं
बाबांनी आम्हाला लहानपणापासून पाहिलेलं आहे, आम्ही बाबांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. आणि शून्यातून सगळी प्रगती करणारे आणि त्यांचं आपण सकाळी प्रवचन ऐकलेच आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय, ज्यांचं ब्रह्मविद्येवर कमांड आहे आणि व्याकरण संस्कृतमध्ये त्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे, पदव्या प्राप्त केल्या, असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मोठे बाबाजी. आणि बंधूंनो, या कार्यक्रमाचे आयोजक, सूत्रसंचलन करणारे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय, खूप आपला सर्वांना एका ठिकाणी खेळून ठेवणारे बाबाजी, ही सर्व साधू संत महंत तपस्वी आणि सकाळी आपलं ध्यान घेणारे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आपले नागपूरचे कोण बांधकर परमपूजनीय महंत श्री बांधकर दादाजी. सर्वात महत्त्वाचं आपल्या दिवसाची सुरुवातच तिथून ध्यान धान्यापासून होत असते पंचकृष्णांच्या. आणि मला वाटते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री सुरेशराज बापूही मला दिसले, आता ते थोडेसे विश्रांतीसाठी गेले असतील, असे आमचे बापूही याच्यामध्ये आहेत या कार्यक्रमामध्ये. ती सर्व साधू संत महंत मंडळी, माझ्या तपस्विनी आया भगिनी, ज्यांनी पहिल्यापासून आणि उत्तरावस्थेमध्ये संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये सर्व जीवन समर्पित केलेलं आहे. आणि तसेच माझे धर्मबांधव उपदेशी, या परिसरातील माझे बंधू, माझ्या उपदेशी भगिनी आणि बंधूंनो, स्थान महात्म्य, महानुभाव पंथासारखं स्थान महात्म्य कुणीही जोपासलेलं नाही. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे उठते बसते ठाय, त्यावर पोथी, आणि त्या ठिकाणी आजही शतको वर्षानंतर त्या लीळा आठवून आपलं मस्तक तिथं नतमस्तक करून नमस्कार करणारे त्या गावाचं, त्या स्थानाचं महात्म्य जर कुणी जोपासलं असेल तर ते माझ्या महानुभाव तत्त्वज्ञानाने, महानुभाव विद्वानाने जोपासलं. तसं माझ्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या माझ्या ह्या गावाचं महात्म्य काय सांगावं आहे का, की जे आमच्या पंथाचे खरे आचार्य आणि सगळा महानुभाव पंथ ज्यांनी पाठीवर घातला होता अशा आमच्या महराईचा, त्यांना परमार्गामध्ये आणणारे, ईश्वराकडे आणणारे आमचे दादोस रामदेव, त्यांची जन्मभूमी, त्यांचं गाव आणि त्यांच्या अशा काही अधिकारी जीवामुळे माझे स्वामी या ठिकाणी आले. आणि तुम्हा आम्हाला वर्षातनं, आता तुम्ही या परिसरातले भाग्यवान लोक असतील तर प्रत्येक महिन्याला 8 दिवसाला आमचे बाबाचं कायम इथं असतात, पण कुठेही असेल त्याला वर्षातनं 1-2 वेळा का होत नाही, इथं यावंच लागते. माझ्या स्वामींच्या स्थानावर डोकं टेकवावंच लागते, नमस्कार करावाच लागतो. असं हे आपलं गाव वडनेर भुजंग हे स्थान महात्म्य आहे इथं. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे, या मंगल कार्यालयाचं नाव काय बाबा? सर्वज्ञ मंगल कार्य. काय योगायोग आहे सगळा, सर्वज्ञ मंगल कार्यालय नाही का. अशा ह्या सगळ्या गोष्टींना अनुकूल असलेल्या ठिकाणी श्री ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव. मग हा विचार केला किंवा सगळीकडे सणावाराचे दिवस आहेत नाही का. नेमकं श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली, पाठोपाठ माझ्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन झाला, पुढे आता श्री गोविंद प्रभुबाबांचा अवतार दिन येतो आहे, ही झालं आपल्या दैवराहाटीमध्ये. गर्भराहाटीमध्ये म्हणाल तर आपलं श्रावण महिना लागला आणि नागपंचमीपासून सण सुरू झाले. आता 10 दिवस तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. यंदा तर त्याला महाराष्ट्र शासनानं काय दिलं, म्हणजे शासकीय मान्यता दिलेली आहे गणपती उत्सवाला नाही का. परंतु एकाने मला प्रश्न विचारला की बाबा नवरात्र हे तर देवीचे आहेत, मग मानवापंथी लोक नवरात्र का पाळतात, नवरात्र का करतात, नवरात्र महोत्सव का करतात का, असा एकाने प्रश्न केला. मग त्यांना सांगितलं महानुभाव आमचे पूर्वज ते हुशार होते, तुम्ही त्या देवकीसारखेच नवरात्रामध्ये मोकाट फिरा, म्हणून तुम्हाला यांनी काय केलं, तुम्ही बी नामस्मरण करा, स्थानाजवळ जा, आश्रमात जा, पोथ्या लावा, स्मरणाचा विडा ठेवा, देवाजवळ नामस्मरण करा, म्हणून तुम्हाला नवरात्र महोत्सव सुरू करू केला. कसे आमचे बाबा बी हुशार आहेत, हे बी आमचे महानुभाव आहेत ना, यांनी पाहिलं आता शासनाची मान्यता भेटली, मग हे आमचे भक्त लोक 10 दिवसामध्ये वेगवेगळे भटकतील, मग यांना कुठंतरी गुंतवून ठेवलं पाहिजे. आणि यासाठी सुंदर असा हा 5-7 दिवसाचा सोहळा तयार केला. आणि तुम्हाला आम्हाला अन्य भजनापासून, अन्य संगतीपासून वाचवलेलं आहे. बरोबर याची गरज आहे का बाबा. म्हणजे हे खूप याला काय म्हणतात, डोकं म्हणतात याला बंधूंनो. आज तुम्ही सांगा, खरं सांगा, हा जर सोहळा नसता आपल्याकडे,
आज आपण घरी असतो, चाललं का इकडं, चाललं का तिकडं, तिथं खूप छान सजावट केलेली आहे, तिथं असं आहे. कारण की माझ्यासाठी काही 8 दिवशी आहेत नाही. प्रत्येक वाराला जसे काही देव बदलतात तसे माझ्यासाठी काही उद्देशी आहेत नाही का. स्वामीची जयंती आली की पांढरा झेंडा घेऊन जय श्री चक्रधर, दुसरं काही आलं की तुला असं आहेत ना. तो बंधूंनो, संगत करे बढे की तो बढत बढत बढ़ जाए, और संगत करे नाही का. तसं तुम्ही जर ज्ञानियांची, अनन्य भक्ताची, ईश्वराची जर आपण संगत केली तर मनुष्य अनन्य भक्तीकडे वळत जातात. बंधूंनो, बाबांनी जो विचाराची आणि आचाराची जी सांगड घातलेली आहे, अशा आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर अधिकरणांना या ठिकाणी बोलावून तुमच्या पुढे हा 10 दिवस जो उपक्रम चाललेला आहे, याचं कारण एकच आहे की माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना ईश्वराची जी अनन्य भक्ती अभिप्रेत आहे, जी ज्ञानयुक्त भक्ती अभिप्रेत आहे, ती आमच्याकडनं घडली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? आता तुमच्या आमच्या घरच्या चुली बंद झालेल्या आहेत, आता गॅस आलेला आहे, त्यामुळे काळजी लागण्याचा प्रश्न नाही आहे. तरी पण गॅसला सुद्धा साफसफाई स्वच्छ करावंच लागते. जास्त दिवस नाही का त्या गॅससुद्धा काय होतो, डीम होतो, कमजोर होतो. जसं पूर्वी आमची चुली होत्या, त्या चुलीमध्ये विस्तव जर जास्त फुंकला नाही तर काय व्हायचं, तिच्यावर राख येऊन तो विस्तव हळूहळू विजून जायचा, म्हणून ती फुकणी होती. फुकणी पुन्हा पुन्हा पाहिजे. आताच्या कोणाला जर फुकणी विचारली तर फुकणी काही करणारच नाही. कारण की पूर्वीची आई जवळ काही नाही भेटलं तर मोठं जागेवर राहिलं पाहिजे, चुली बसली फुकणी घ्यायची, फुकणीचं काम सुरू करायची. छडी फिडी काडी फिडी नंतर. खरं आहे का खोटं आहे? बंधूंनो, काही काही गोष्टी काही दिवसानं फुकणी अशी आम्हाला एखाद्या वर्गामध्ये शाळेमध्ये त्या फुकणीवर धडा घ्यावा लागेल. खरं आहे का खोटं आहे? नाही का, फुकणीवर धडा घ्यावा लागेल. जसं त्या फुंकणीला फुंकण्याचं काम होत असते आणि विस्तू प्रज्वलित होतो, तसं माझं हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे, परमेश्वराचा जो साधन आहे, तर साधकाच्या प्रती कधी कधी असं मलिनत्व येत असते आणि त्या मलिनत्वाला फुंकण्याचं काम व्हावं, त्याला प्रज्वलित करण्याचं काम व्हावं, म्हणूनच आपला हा ज्ञानाई महोत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे. बाबांचं आमचं मागे बोलणं झालं, त्यांना वाटलं बा सन्निधान आणि असन्निधान. असन्निधानी परमेश्वर तर नाही आहे, त्याचं शास्त्र आहे, आपण शास्त्रांचा महोत्सव करावा. पण शास्त्रांचा महोत्सव आपण जर एक ग्रंथांचं पूजन होईल नाही का, आणि ग्रंथांचं पूजन होईल. ग्रंथ आपल्याला पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, ते एक शास्त्र आहे असं आपण मानतो. पण ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांचंही आपण पूजन करत असतो, अधिकरणांचंही. ते ज्ञान ज्यांच्या ठिकाणी जिवंत आहे, चालतं बोलतं ज्ञान आहे, त्यांचंही आपण पूजन करत असतो. परंतु ते ज्ञान या सर्वांच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी ही ज्ञानगंगा. तसंच बंधूंनो, आजचं दिन महात्म्य म्हणजे ऋषीपंचमी आहे. आजचा दिवस कोणता आहे? ऋषीपंचमीचा आहे. मी वाचलं बा ऋषीपंचमी. बऱ्याच सणांचं काय झालं, आपण नुसते सण करत येतो. आपण दैवरात्रीचे सण करतो तर आपल्याला आपल्या सणांचं महात्म्य माहिती आहे. जसं पौतं गेलं तर पौतं का करायचं देवाला? मग श्री बिलनगरी महालक्ष्मी अवस्थान प्रभुरायाला, पोवते ओळगुण आरती ओवाळून लागती भक्ती जन पायाला. माझ्या स्वामींना 8 ठिकाणी भक्तिदानी पौतं केलं होतं. तोच विधी आठवून मला सुद्धा स्वामींच्या सन्निधानी माझ्याकडे जी देवपूजा आहे, माझ्याकडे जे विशेष आहेत, स्थान आहेत, प्रसाद आहेत, भिक्षुक आहेत, वासनिक आहेत, यांच्या ठिकाणी हा सोहळा करायचा आहे. हे झालं जाणीवपूर्वक करणं. पण तो काय काय आम्ही उत्सव काय करतो त्याच्या लक्षात घ्या. मी हे सर्व आपल्या ग्रस्त लोकांच्यासाठी बोलतो आहोत, कारण की ब्रह्मविद्येवर बोलण्यासाठी ही सर्व मंडळी कशी आहे, तयार आहे. पण तो आपलाच. मग आपण जरी बोलता बोलता बोललं की बाबा संस्कार शिबिर, मी नेहमी सांगत असतो आम्ही KG1 KG2 वाले शिक्षक आहोत, पण इकडून तयार करून तिकडे पाठवत असतो. आपल्याकडे महानुभाव बालसंस्कार शिबिर होत असतात दरवर्षी. 70, 80, 100 मुलं. आज जवळजवळ यावर्षी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण आज ते मुलं सगळे आपापल्यापर्यंत सगळ्या ठिकाणी छान आहेत. म्हणून आम्ही कसे आहोत, KG1 KG2चे आम्ही छोटे मास्तर आहोत नाही का. पण इथून पाया यांचा मजबूत करायचा आणि या लेकरांना इकडं पाठवायचं. मग ही मंडळी त्यांना काय करते, तयार करते आणि वरच्यासाठी वर पाठवत असते. तसं बंधूंनो, तुम्ही आम्ही कसे आहोत, सामान्य आहोत. आपण एकदम जर खोल विषयामध्ये घुसलो तर आपल्याला तिथं सांगणारी मंडळी त्यांच्यामध्ये समजून, पण आपल्याला थोडंसं खालून वर जावं लागेल. आणि हा सण उत्सवाचा दिवस आहे. कधी कधी माझी एखादी माऊली इथं बसली असेल, माझ्या बहिणीचा फोन आला होता, वर्षातून एकदाच बसती, येतो मी तुझ्या पंचत्राला येत नाही का, नाही का, मी तुझ्या इकडे येत नाही का. बंधूंनो, शेवटी मानवी मन आहे हे.
शेवटी मानवी मन आहे आणि व्यवहार हा व्यवहारानं सिद्धीला जात असतो. तुम्ही 5 वेळा एखादी काही जाऊ नका की म्हणजे तूच येत नाही तर मी कशाला येऊ, मग मनामध्ये वाईट वाटते माणसाला. आणि मग आपण काय करतो, मनामध्ये नसतानाही आपल्याला थोडंसं मार्ग सोडून आपण खाली भटकतो. तसं माझ्या माता भगिनी माझे बंधू या कार्यक्रमात आलेले आहेत, पण कधी तरी इथं बसल्या असेल, बाहेर गेल्यानंतर थोडंसं आठवण येतच असेल. नाही माहिती मग तिनं फोन केला होता, ती येतो म्हणजे होती, सगळं राग येईल का बेटो नाही का, ती पुन्हा माझ्या कार्यक्रमाला येईल की नाही, माझ्या लग्नात मदत करेल की नाही, माझ्या कार्यक्रमात मदत करेल की नाही, तुम्हाला हे सांगतो आहोत. तर आज काय आहे, ऋषीपंचमी आहे. तर ऋषीपंचमीचं महात्म्य काय आहे, तर मला असं कुठे वाचण्यामध्ये मिळालं की बा ह्या ऋषी मुनींनी जो ईश्वर शब्दरूपानं किंवा ग्रंथरूपाने आपल्या पुढे जो मांडलेला आहे, त्यांच्या म्हणजे व्यक्त ईश्वर, अव्यक्त ईश्वर जो व्यक्त केला आहे, म्हणजे शास्त्राच्या गोष्टीनं म्हणा. जसं आता काही लोक म्हणतात ना की वेद हे सर्व जी हे ऋषी मुनींची निर्मिती आहे, तर हे जे अव्यक्त परमेश्वर अवतार तर घेतो, पण शास्त्रारूपानं जो व्यक्त केलेला आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मग तुम्ही स्नान संध्या करा आणि त्या ऋषी मुलींच्या प्रति कृतज्ञता तुम्ही व्यक्त करा. बंधूंनो, आज तुमची आमची ऋषीपंचमीच आहे ना. या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर तुम्हा आम्हाला कुठं ओढ्यावर, नाल्यावर, नदीवर जाऊन स्नान करण्याची गरज नाही आहे. ही ज्ञानाई गंगा जी वाहत आहे ना 2 दिवसापासून आपल्या इथं, बसल्या तिच्यामध्ये तुमचं स्नान होते आहे. आणि ऋषीमुनी म्हणजे कोण, आम्ही पोथीमध्ये पाहिलेले, ग्रंथामध्ये पाहिलेले, जे होऊन गेले ते होऊनच गेले, पण हे चालते बोलते ऋषीमुनी, हे माझे साधू संत, माझे वासनिक, हे माझे ऋषीमुनी, यांचं भजन पूजन आपल्याला घडते आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपली ऋषी पंचमीही साजरी होती आहे. लक्षात घ्या, हे मर्म करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की माझे सर्वज्ञश्री चैतन्य स्वामी म्हणतात, बाई सकळही शास्त्रे या शास्त्राशी मिळते, करी हे कवनाही नाही. सगळं इथं आहे. तुम्ही हे सगळं केले की याच्यामध्ये तुमचं सगळं बाकीच्या अन्य जे लोक करतात त्याची सगळी योग्यता, सगळी पात्रता, सगळी विधी तुम्हाला इथं घडणार आहे. पण तिकडचं मी तिकडे ऋषी पंचमीला एखाद्या नदीवर स्नान केल्यानं आणि एखाद्या कुणाचं तर्पण केल्यानं मला ईश्वराचं पूजन घडणार नाही, ईश्वराच्या साधकाचं, ईश्वराच्या अधिकरणाचं पूजन घडणार नाही. पण मी जर इथं आले तर मला सगळंच काही घडणार आहे. असा हा आपला हा ज्ञानाई महोत्सव आहे बंधूंनो. आणि या ज्ञानाई महोत्सवामध्ये श्री ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव व कार्यशाळा. आता ही कार्यशाळा आली नुसता महोत्सव नाही, कार्यरूप शाळा. माणसाला काय वाटते की पहिलीमध्ये गेलो, दुसरीमध्ये गेलो, तिसरीमध्ये गेलो म्हणजे शाळा आहे, असं नाही आहे. मनुष्य आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच आहे, ती त्याची शाळाच आहे. खरं आहे का होत्या, जिथून आपल्याला चांगलं ऐकायला मिळते आहे, चांगलं पाहायला मिळते आहे, चांगलं आचरायला मिळते आहे, ती कार्यशाळाच आहे. आणि माझा हा जो ईश्वरीचा जो वर्ग आहे हा तयार झाला पाहिजे. कारण की आमचे बाबा पहिले शिक्षकच होते, मग तो शिक्षक माणूस आपला पेशा शेडमध्ये सोडतच नाही. बाबा म्हणजे तिकडची शाळा बंद केली, इकडची शाळा नाही का. मग तुमच्या आमच्यासाठी ही कार्यशाळा आहे. आणि असे माझ्या ब्रह्मविद्येचे, माझ्या सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचे, माझ्या 5 अवतारांचे खरे शिक्षक जे आहेत ते आपल्या पुढे या ठिकाणी पाचारण केलेले आहेत. आणि त्या शाळेमध्ये आपण सगळे तयार होणार आहोत. बंधूंनो, बोलता बोलता बाबांचा फोन आला आणि बाबा असा महोत्सव आहे, आनंदाची गोष्ट आहे बाबा, पण तिथं तुम्हाला सेवा करावी यायची आहे. आणि आपला असा उद्देश आहे की 5 अवतार जनसामान्यांना कळले पाहिजे. कसं तर जेव्हा आपण उपदेश घेतो तेव्हाच 5 अवतारांचे नामं आपण सांगत असतो. परंतु बरेच वेळा काय होते, आम्ही उपदेश घेतो, 5 अवतारांचे नामं श्री गुरु आम्हाला त्या कानामध्ये सांगतात, आम्हाला लिहून देतात, आमच्याकडून पाठ करून घेतात. परंतु बरेच वेळा असे काही माझे उपदेशी आहेत की ते 9 प्रकल्पसुद्धा अभ्यासत नाहीत. त्यांना नामाचा साधा अर्थसुद्धा कळत नाही आहे. फक्त नामं म्हणायची म्हणून आपण नामं म्हणत असतो नाही का. परंतु आपला पंथ हा ज्ञानपंथ. ज्ञानाशिवाय इथं काही भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे की नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते, की ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर दुसरी कोणती सुद्धा नाही आहे. आणि मग मी जर ज्ञानमार्गी आहोत, मी जर मानवपंथी आहोत, तर मी जी गोष्ट प्रत्येक करतो आहे त्या माझ्या हातून घडणाऱ्या गोष्टींचं कार्य कारण स्वरूप लक्षामध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
या ठिकाणी आता आपण जे नावं घेतली आहेत तर 5 अवतारांचं महात्म्य आपल्यापर्यंत कळलं पाहिजे. काल आपल्याकडनं श्रीकृष्ण भगवंताच्या सकाळी श्रीकृष्ण भगवंताच्या नामस्मरणापासनं चिंतनापासनं त्यांचा आचारपर धर्म विचारपर धर्म ही सगळी आपल्याला माहिती आहे. आणि आज आपला विषय कोणता आहे? आचारपर श्री दत्तात्रय प्रभूंचा. बंधूंनो, गोष्टी कशा आहेत? जशा नाण्याच्या 2 बाजू असतात, एक शीत आणि पट. तसं आपण विचारातनं आचार बाजूला काढू शकत नाही आणि आचारातनं विचार बाजूला काढू. कारण माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सूत्र आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता आमचं आता ही सर्व मोठी मंडळी आहे, यांच्यासमोर बोलणं म्हणजे अधिक भक्ती होती आहे, परंतु तसं लेकराचं कौतुक करतात त्या एक म्हणून बोलतो आहो, नाही का बाबा? नाही का? तर कसं आहे, काही सूत्रपाठामध्ये किंवा काही पोथ्यांच्यामध्ये लक्षणानंतर विचार आहे, मग आचार आहे. काही पोथ्यामध्ये अगोदर आचार आहे, मग विचार आहे. आणि तेव्हा लावताना असं म्हणतात अगोदर विचार का बा, नाही तर मग पहिला विचार करा म्हणजे आणि मग आचार करा. काही ठिकाणी आचार का नाही म्हणजे आचार करत करत विचार करा. काय सुंदर बांधणी आहे, गोष्ट खरी आहे ना. दोन्ही आवश्यक आहे. म्हणून ह्या कशा आहे, ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आचाराची आणि विचाराची सांगड आहे आणि त्याचं घुसळण आपल्यामध्ये झालं पाहिजे. बंधूंनो, आज हा विषय घेण्याची गरज का भासली हेही महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की आज आमच्याकडे मोबाईल झालेले आहेत, माहितीचे साधनं आमच्याकडे भरपूर झालेली आहेत, पण नुसती माहिती म्हणजे ज्ञान होत नाही. माहिती वेगळी, ज्ञान वेगळा, बोध हा वेगळा. नुसती माहिती असली मला सगळं कळते म्हणल्यानं कळत नाही, त्यासाठी आचारही पाहिजे. आम्ही भाष्यकारांचं एक वाक्य काय आहे, बाई ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करीतो जाणता. काटोलला माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आल्यानंतर स्वामींची अवस्था कशी आहे? एक सुडा कटिकटीची एक स्त्रीकृती, श्रीकर हे पाणी आणि अंगावर काठी ओरबडलेली आहे. आणि काठी ओरबडल्यामुळं जे रक्तांचे थेंब आले ते जाग्यावर वाळलेले आहेत आणि ते माणिक मोती आयशी निर्वती आयशी चमक होती. तर ही सगळी अवस्था देवानं का स्वीकार केली? माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही सगळी अवस्था का स्वीकार केली? की तुमच्या आणि आमच्यासाठी, नाही का? बंधूंनो, अशी प्रयत्नी मंडळी आहेत, अभ्यासू मंडळी आहेत, यांच्या बाबतीत प्रश्नच नाही आहे. संस्कृत यांनी पहिल्यापासून मला माझ्या माहीमठांची, माझ्या केशिराज वासांची परंपरा आहे. आज आमचे माहीमठ केशिराज वासत आहेत. खरं सांगतो तुम्हाला, हे दुसरं तुम्हाला मी सांगतो बंधूंनो, मला प्रवचन जमत नाही, मला मनातलं बोलता येते. खरं सांगतो, प्रवचन जमत नाही, नेहमी संवाद साधत असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला बाबा साध्याच गोष्टी सांगायचे, पण साध्या गोष्टीमधून तुम्हाला काय घेता येते ते पहा. पण मला समाधान वाटते त्याच्यामधनं. जे आपल्या काटोलच्या महास्थानाचं काम करत आहेत नानाजी ढवंगारे, हे आपल्या देवगट्टीपासून केलगाव जवळचंच आहे. तिथले ते, त्यांची मुलं आता एक दुबईमध्ये आहे, एक नागपूरमध्ये आहे. त्यांचे वडील निघून गेले, वडिलांची इच्छा होती म्हणून आज करोडो रुपयाचं काम ते स्वतः करत आहेत त्या ठिकाणी काटोलच्या स्थानाचं काम. आता ते नेहमी देवगट्टीला यायचे का केलगावचे असल्यामुळे. एकदा असा विषय निघाला, ते सुद्धा खूप भाविक होते, त्याच्या वेळेला पाणी यायचं. तर ते म्हणायचे बाबा सुदामा हा फक्त श्रीकृष्ण चरित्रामध्येच नाही आहे, त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. सुदामा हा फक्त श्रीकृष्ण चरित्रातच नाही आहे, हा सुदामाच होता. काय होतं माझ्याकडे म्हणजे, उन्हाळ्यामध्ये संत्र्याला पाणी वरता वरता उन्हाचा चटका लागला, बाप रागवला, तसंच फावडं शेतामध्ये फेकला आणि नागपूरचा रस्ता पकडला. नागपूरमध्ये पेपर टाकण्यापासून, दुधाच्या पिशव्या विकण्यापासून काय काय काम नाही केलं म्हणे बाबा. दुधाच्या पिशव्या विकायच्या सकाळी, अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या करता करता आणि ते जीवनाचा प्रसंग सांगायचे. परमेश्वर कसा रक्षण करतो. एका ठिकाणी 3-4 मजली बिल्डिंगचं काम चालू होतं. खालती बिल्डिंग त्यांनी राहण्यायोग्य करून एक फॅमिली तिथे राहायला आली होती आणि त्या ठिकाणी मी दुधाची पिशवी द्यायला गेलो. वर बांधकाम चालू होतं. वरून 20 वर्षापूर्वीची वीट, आता विटा लहान लहान होत चाललेली आहे. 25-30 वर्षापूर्वी पुन्हा विटा जड आणि मजबूत होत्या, चांगल्या भाजल्या होत्या. मी असं दारामध्ये गेलो म्हणे आणि वरच्या कामगाराकडनं वीट निसटली, सरळ माझ्या डोक्यामध्ये खुपसली. एवढी मोठी मधी गेली होती. असा रक्ताचा चिरकांड्या उडाल्या म्हणल्या. मी जगेल असं वाटत नव्हतं म्हणजे बाबा. म्हणजे ते एक दुःखाचा प्रसंग सांगायचे. पण तू याच्यामधनं मी आज वाचलो. आज स्थिती अशी आहे म्हणे की आज हे पोरं कमवतात
ते त्यांच्या भाषेत सांगतो, म्हणजे अंगाला भिडलेलं. तर असे पैशाचे पोते येतात मध्ये, तर हात लावा लागत नाही, नजर सांगते उचलान टाका तिकडे खोलीमध्ये. हे त्यांनी सांगितलेले शब्द आहेत. आज ते जे कमाई करतात असे पोते भरून पैसे येतात, तर नुसतं नजर सांगते उचल रे बाबा त्या खोलीमध्ये नेऊन टाक. मोजायचा, हात लावायचा आणि उचलायचा प्रश्नच नाही आहे म्हणे. हा दलिद्री सुदामाच होता म्हणे. पण या पंचकृष्णांच्या भक्तीमुळं, त्या श्रीकृष्णाच्या भक्तीमुळं नुसतं सुदामाला सुवर्णाची द्वारका दिली नाही, तर या मला सुद्धा द्वारका दिलेली आहे. म्हणजे आजही परमेश्वर आहे, आजही त्याच्या लीळा आहे. ते नुसतं पोथीतच नाही आहे. तसंच तुम्ही आम्ही नुसतं म्हणतो केशिराजदास म्हणतो, माही भट्ट म्हणतो, काय काय हे आपण स्मृतिस्थळामध्ये लीळाचरित्रामध्ये आपण वाचले आहेत. पण तसे अधिकरण आजही आहेत ना. खरं का कुठं आहे? आज एक एक ग्रंथ पाहिलं, एक एक त्यांचं निरूपण पाहिलं, एक एक त्यांचं वाक्य पाहिलं, तर त्या प्रकारचं निरूपण आहे ना त्यांचं. म्हणजे हे की त्या काळामध्ये. पण आज आमच्यासाठी ही सर्व जे माझं साधन आहे, माझे साधक आहेत, ही सर्व हीच मंडळी आहे ना बंधूंनो. आणि सांगण्याचं तात्पर्य असं की आपण ही जी आचाराची आणि विचाराची जी सांगड आहे, तर ही सर्व मंडळी आपणाला एवढं जे स्वतःचं जीवनाचं रान करून आपल्याला हे सर्व सांगत आहे. याचं कारण काय आहे की तुमच्या आमच्याकडनं सुद्धा आचाराची आणि विचाराची सांगड जमली पाहिजे. म्हणून आम्हाला ब्रह्मविद्या का अभ्यासली पाहिजे. आपला विषय चालला होता, आम्ही उपदेश घेतो, आमचे गुरुजी आम्हाला नुसते नामं सांगतात, पण नामांचं पाठांतर आम्ही करतो, पण साधा नामाचा अर्थसुद्धा आम्हाला कळत आणि त्याचीच उजळणी व्हावी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. आणि त्याचंच शाळेच्या रूपानं तुम्ही आम्ही एकटे बसू, एका ठिकाणी करू, पण शाळेमध्ये सगळे विद्यार्थी बसून जसा अभ्यास करतात तसं हे सगळं विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजे आणि माझ्या ब्रह्मविद्येची कार्यशाळा चालली पाहिजे. त्यासाठी हा सगळा प्रपंच आहे बंधूंनो. श्री दत्तात्रय प्रभूंचा आजचा दिवस आहे आपला. सकाळी गावचे बाबांचं व्याख्यान झालेलं आहे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्याबद्दल. दत्तात्रय प्रभूंचा महिमा काय सांगावा. जिथे शेषतो सहस्रमुखाचा श्रमला वर्णिता, तेथ कायमी वर्णू विश्वाच्या नाथा, नाही का. आणि माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीळाचरित्र, पण सुरुवात मात्र माझ्या दत्तात्रय प्रभूंच्या लीळेपासून. तेवढं वैशिष्ट्य आहे. माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार. माझ्या मार्गाला, या परमार्गाला, ईश्वर मार्गाला अधिकारण कोण आहेत? श्री दत्तात्रय प्रभू आहेत. असा जो परमेश्वर अवतार आहे. आणि विशेष म्हणजे जे विद्यमान अवतार आहेत, कोणते कोणते विद्यमान अवतार आहेत? माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री दत्तात्रय. तर विद्यमान अवतारामध्ये आणि बाहू अवतार बाबा नेहमी सांगत असतात, दत्तात्रयाची भक्ती करणं एवढे सोपं नाही. याचं कारण असं की त्यांचं टाईम टेबल टू टाईम टेबल काम आहे. इतक्या वाजता 12 वाजता दुपारी जेवणाला पंचेश्वरला आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे. कोल्हापूरला भिक्षेला गेलं पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे. माहूरची निद्रा केलीच पाहिजे. आणि स्नान आपलं तिकडे स्नान तिकडे केलंच पाहिजे. मग तुम्हाला जर दत्ताचं भक्त बनायचं आहे तर तुम्हाला वेळेचं बंधन पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर पाहू मग, करू मग, बोलू मग, असं जमणार नाही. आणि असा जो वेळेचा भक्त आहे, ज्यांचा वेळेचं बंधन आहे, आम्ही दत्तभक्त आहोत. आणि बंधूंनो, दत्त संप्रदाय हा फक्त महानुभाव पंथातच नाही आहे. आता काल परवा मला एक पुस्तक वाचायला भेटलं की आपण त्या दत्तात्रय कवच म्हणतो, तर हे दत्तात्रय कवच प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. जसं बाकीच्या लोकांचं काही देवी देवतींचे स्तोत्र आहे, तसे आमच्या मानवा पंथामध्ये एक असं मत आहे की लेकराबाळा आम्ही दत्तात्रय कवच शिकवत असतो, परंतु आम्हाला दत्तात्रय कवचाचा अर्थ माहिती नाही आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना ज्ञात असलेली आता जो तुम्हाला विषय काढला की आजही केशिराजबाग असंही माही भट्ट आहेत, जे अधिकरण आहेत, नाही का. अशातलेच आपले सर्वांना माहिती आहे चिंतनीजनक बाबा इथे येणार आहेत. बाबांचा आपल्याला पहा, बाबा असे निवडतात की तुम्हाला खऱ्या अर्थानं स्नान घडणार आहे इथं. तर बाबांनी आता दत्तात्रय कवचावर महाभाष्य लिहिले आहे. दत्तात्रय कवचावर इतका विस्तृत अर्थ आहे त्या दत्तात्रय कवचाचा. तुमच्याकडे ते पुस्तक नसेल ना तर प्रत्येकाने ते पुस्तक उपलब्ध करून घ्या. आणि त्याचं एक वेळा वाचल्याचं काहीच कळणार नाही. एक वेळा वाचल्याचं काहीच कळणार नाही. तुम्हाला अनेक वेळा वाचावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं दत्तात्रय प्रभू काय आहे बंधूंनो, दत्तात्रय प्रभू हा फक्त महानुभाव पंथच मानतो असं नाही आहे. दत्तात्रय प्रभू
तुम्ही जर संप्रदाय पाहिजे तर दत्त संप्रदाय एवढे संप्रदाय आहेत दत्ताजी प्रभूंना मानणारे. आता होते कसं बंधूंनो की बऱ्याच वेळा काय होते आपल्यामध्ये आपण श्रीकृष्ण भगवंत मानतो तर काही काही लोक काय विचारतात तुमचा श्रीकृष्ण वेगळा आहे ना आमचा श्रीकृष्ण वेगळा आहे का नाही का बाबा हे तुमची गीता वेगळी आहे आमची गीता वेगळी आहे का म्हणतात. अरे बाबा गीता तीच आहे तुम्ही अर्थ तुमच्या पद्धतीने काढता इकडचा अर्थ वेगळा आहे आपण त्यांना सांगावं ना. मग नाही बा श्रीकृष्ण मंदिर मग ते तर श्रीकृष्ण मंदिर होतं मग तुमचा श्रीकृष्ण वेगळा आहे का आमचा श्रीकृष्ण वेगळा आहे का. अरे वेगळा नाही आहे एकच आहे पण तुम्ही ज्या चष्म्यातनं पाहत आहात तो तुमचा चष्मा वेगळा आहे. कारण की माझे सर्वत्र श्री चक्र बाई जे जैसे असे ते तैसे दानी जे ते काय सूत्र आहे स्वामींचं जे जैसे असे ते तैसे जाणी जे ते ज्ञान. श्रीकृष्ण भगवंत कुठला अवतार आहे त्याचं स्वरूप काय आहे त्याचं कार्यकारण काय हे आम्हाला माहीत नाही आहे आणि आम्ही त्याला कुठे आम्ही जर कमरोहाटून उभं करत असू आलं लक्षात तुमचं किंवा अजून काही पुढं करत असू तर कसं काय जमणार आहे ते नाही जमणार ना. तर श्रीकृष्ण हे आहेत काय त्यांचा अवतार कसा झाला त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं कसं हे सगळं माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे बंधूंनो. आम्ही कधी कधी का व्हायले ही टीका म्हणून नाही आहे आमचं उपदेशांचं कधी कधी आमचं काय होऊन राहिलेलं आहे की मग बरेच लोक त्यांच्या मनामध्ये द्विधा अवस्था असते आणि द्विधा अवस्थेमुळे आपल्या बंधूंनो लक्षात घ्या की घरं बांधत असताना एक कच्चं घर आहे आणि पक्कं घर आहे. मला माहिती आहे कच्च्या घराला पाण्या पावसामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून जाण्याची भीती असते आणि लोक आता पक्कं घर बांधा म्हणतात. पक्कं घर बांधल्यानंतर नैसर्गिक आपत्तीची तेवढी भीती नसते वाहून जाण्याची भीती नसते. तसं आम्हाला उपदेशी व्हायचं आहे पण आम्हाला उपदेशी कसं व्हायचं आहे पक्कं उपदेशी व्हायचं आहे कच्चं उपदेशी व्हायचं नाही आहे. आम्ही जर कच्चे उपदेशी असू आणि जर कुठलं वादळ आलं कुठली हवा आली तर आम्हाला उडून जाण्याला वाहून जाण्याला वेळ लागणार आणि मग आम्हाला पक्क उपदेशी होण्यासाठी काय करावं लागेल पहिला आम्हाला पंचकृष्णांची माहिती करून घ्यावी लागेल. 5 अवतार काय आहे त्यांचं कार्यकारण स्वरूप लक्षण काय आहे. मग तुमचा कृष्ण वेगळा आणि आमचा कृष्ण वेगळा तुमचा दत्त वेगळा आणि आमचा दत्त वेगळा असं म्हणण्याची पाळी येणार नाही. आणि बंधूंनो आता इथे तुम्ही आपण बहुसंख्येने आपले गृहस्थाश्रमी आमचे नामधारक आहेत आपल्यासाठी मी सर्व बोलतो आहो की बरेच वेळा काय होते की आमच्याशी कुणी एकदम बोलायला धरत नाही आहे पण तुम्ही संसारिक माणसं आहात तुम्हाला नात्या गोत्यामध्ये सख्या संबंधामध्ये राहावं लागते आणि मग ते तुम्हाला प्रश्न करतात. काही प्रश्नांचा उलगडा तुम्हाला होत नाही आहे पण तो प्राथमिक माहिती तरी तुमच्याकडे पाहिजे. प्राथमिक माहिती तरी तुमच्याकडे पाहिजे. एकदम तुम्ही त्यांना आमच्याकडे पाठवू शकत नाही नाहीतर तुम्हाला खाली पाहिल्याशिवाय वेळ येत नाही आणि तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होते आम्ही करतो हे चुकीचं आहे का आम्ही जे आचरण करतो ते चुकीचं आहे का असा आपला गैरसमज होतो. आणि म्हणून तुमच्या सख्या संबंधामध्ये तुमची मान उंचावण्यासाठी तुम्ही जे भक्ती करता आहात ती ज्ञानयुक्त भक्ती आहे ती जाणीवपूर्वक भक्ती आहे ही माहिती होण्यासाठी तुम्हाला प्राथमिक ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं. आता आमचे बाबा आहेत सरकारी नोकरी शिक्षक आहेत तेव्हा त्यांना सहकारी काही मिळणारे काही नव्हते का अरे कुठे घेऊन बसला तुला एवढा पगार आहे तू शिक्षक आहे हां इकडच्या इकडे यावं घर बांधावं आज जे आपण करतो तसं करावं. परंतु बाबांनी जी संत संगत केली बाबांनी जी ज्ञानियांची संगत केली आणि त्यामुळे त्यांनी जो साधू संतांचा आश्रमांचा सहवास केला त्यामुळे त्यांची जी मनोभूमिका तयार झाली ते त्या माणसाला तिथंच गप्प बसत होती की तू जास्त काही सांगू नको तुझं किती आहे ते मला माहिती आहे. तसं आपल्याला कोणाला गप्प बसवायचे म्हणजे मी खूप ज्ञानी आहे मी खूप पंडित आहे हे मला सिद्ध नाही करायचं. मी खूप ज्ञानी आहे मी खूप पंडित आहे हे मला सिद्ध नाही करायचं पण माझा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मी जर एखाद्याला कुणाला गोष्ट सांगितली तर ती गोष्ट त्याला पटली पाहिजे नाही तर माझीच मला माहीत नाही आहे तर मग मी माझी संख्या काय वाढवणार. संख्या वाढवणं म्हणजे बाबांचा आमचा नेहमी विषय चालतो की मग हा विषय बोलता बोलता आमचे सूत्रसंचालक प्रचार आणि प्रसार म्हणाले. लक्षात ठेवा खरा माझ्या स्वामींच्या तत्त्वज्ञानाचे माझ्या स्वामींच्या धर्माचे प्रचार आणि प्रसारक तुम्ही आहात. आम्ही तर नंतरचे आहोत. तुम्ही खरे प्रचार आणि प्रसारक आहात. माझे सर्वत्र श्री चक्रवर्ती बाई आत्ताचे वाक्य लागे. आम्ही जरी खाली कोणची गोष्ट सांगितली ना तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला खाली कासोटा नाही वर शेती नाही आहे नुसतं बोलायला काय लागते असं करा तसं करा. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या नात्यातले आपल्यातले लोक त्यांना सांगाल तेव्हा ती गोष्ट लवकर पटत असते. पण ती पटण्यासाठी तुमची मनोभूमिका ही ज्ञानयुक्त पाहिजे
नोवे नोवे ती आहे, आमच्या जुन्या लोकांची ती आहे. पण तो नवीन पिढीसाठी मी हे सगळं बोलतो आहो की नवीन पिढीनेही हे सगळं अंगीकृत करणं अत्यंत आवश्यक आहे. की उपदेश का घ्यायचा, मी देवतेची भक्ती का करायची नाही, मी ईश्वराची भक्ती का करायची. आणि आता बाबा पुन्हा 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 तुम्ही आचारावर बोला, आचारावर बोला, नाही का. मग आता मी हे सगळं अभ्यासलं, मग हे माझ्या आचरणामध्ये कुठेतरी आलं पाहिजे ना. नाही तर मग मी उपदेशी आणि चाललो, इकडचं निमंत्रण आलं तिकडचं निमंत्रण आलं, नाही का. काय होते नुसत्या नैवेद्यामध्ये घेऊ नये, जिकडच्या जेवायला काही होत नाही आहे. किंवा मग ताट घ्या म्हणजे नुसतं कृष्णार्पण करून संकल्प सोडून द्या, दत्तात्रेय महाराजची जय का आणि जेवण करा. असं कसं जमेल बोलून, हा आचार नाही आहे. आलं प्रश्न. म्हणून आपला हा मानव धर्म आहे, आपला हा आचार धर्म आहे. जितकं आपल्यामध्ये विचाराला महत्त्व आहे, जशा विचार आणि विचारमालिका आहेत तशा आचार आणि आचारमालिका. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्व करत असताना बंधूंनो, आता आम्हाला परमेश्वरांचा आचार धर्म पाहायचा. आता आपण परमेश्वराचा आचार धर्म काय पाहावा, किंवा परमेश्वराने सांगितला जो आचार धर्म काय पाहावा. कारण की आम्ही परमेश्वर पाहिलेला नाही आहे, पण त्याचं जे साधं आहे स्मृतीस्थळ म्हणजे काय आहे, हे आमच्यासाठी आचाराची पोथीच आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्यासारखे आपण व्हावे हाच सापडे बोध करा. नाही का. आम्हाला एकदम परमेश्वरानं सांगितलेला आचार पचली लागेल याची गॅरंटी नाही आहे, किंवा परमेश्वराने जो आचार केला तितका आचार आम्ही करू शकणार नाही आहे. आणि श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये तर बाबांनी बोलता बोलता कीर्तन करायचा उल्लेख केला, नाही का. नाही का. श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये काही काही लोक काय म्हणतात माहीत आहे का, अरे मध्ये श्रीकृष्ण भगवंतानं किती पत्न्या केल्या होत्या म्हणतात. हां नित्य केल्या होत्या म्हणतात. मग ते एक बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ऐकलं होतं, म्हणे तुम्ही श्रीकृष्ण भगवंताच्या नागी लागूच नका, तो अवतारच वेगळा आहे, त्याचा विषय घेऊ नका. म्हणे कल्पना करा बेट्या, त्यांचं चांगलं विनोद असं. म्हणे तू एक घर बांध, तू एक पत्नी केली, 50-60 वर्षात झालं आपलं घर नाही बांधलं झालं. एवढे घरं